बाप रे, या महिन्यात शुगर तर खूपच वाढून आले आहेत. जरा लक्ष द्यावं लागणार आहे मला. थोडा व्यायाम सुरू करते तर उद्यापासनं. गोळ्याही बंद करते, गोळ्याही रेग्युलर घेते. ज्यावेळेला शुगरचे रिपोर्ट्स वाढून येतात ना, त्यावेळेला पेशंट अचानक अलर्ट होतात. ते त्यांचं लाईफस्टाईल चेंज करतात, रेग्युलर व्यायाम सुरू करतात, गोळ्या नियमित घेतात, आहारातही बदल करतात, गोड बंद करणार, सॅलडचं प्रमाण वाढवणार. आणि याचा परिणाम म्हणजे पुढचा रिपोर्ट त्यांचा नॉर्मल येतो. पण ज्या क्षणाला आपल्या हातात नॉर्मल रिपोर्ट येतो त्यावेळेला आपण पुन्हा रिलॅक्स होतो. मग आता कधीतरी मित्राच्या वाढदिवसाला गेलो आहे म्हणून मग थोडासा केक खाऊ दे, कोणाच्या लग्नात गेलं तर थोडा गुलाबजामुन घेऊ दे, किंवा गुळाचा चहा, किंवा कार्बोहायड्रेटचं प्रमाण हळूहळू वाढायला लागतं. कधीतरी थंडी येते, कधी ऊन येतं, कधी पाऊस येतो, व्यायामही हळूहळू कमी व्हायला लागतो, गोळ्याही हळूहळू अनियमित व्हायला लागतात आणि पुढचा शुगरचा रिपोर्ट हा वाढून येतो. गोळ्या त्याच, व्यक्ती तोच, पण शुगरचे रिपोर्ट मागच्या महिन्यातले नॉर्मल आणि पुढच्या महिन्यातले वाढलेले. तुम्ही कुठल्या डायबेटिक रुग्णांची जर फाईल ओपन केली ना, त्यात तुम्हाला हे पॅटर्न कॉन्स्टंट दिसेल. एक रिपोर्ट वाढलेला, एक रिपोर्ट नॉर्मल. कारण एकदा रिपोर्ट वाढलेला आला की आपण काळजी घ्यायला लागतो, शुगर नॉर्मल येते. पुन्हा दुसऱ्या वेळेला रिपोर्ट नॉर्मल आला की आपण पुन्हा रिलॅक्स होतो, गोडधोड खायला सुरू करतो, व्यायाम बंद करतो, गोळ्या अनियमित करतो, बरेच वेळा बंदही करतो आणि पुढचा रिपोर्ट हा वाढून येतो. त्या ठिकाणी तुम्ही कल्पना करा, एखादा मुलगा जो शाळेत जातोय तो खूप अभ्यास करतो, मग त्याचे मार्क्स चांगले येतात. मार्क्स चांगले आल्यानंतर पुन्हा तो अभ्यास बंद करतो, पुन्हा पुढचा रिझल्ट त्याचा बिघडतो. यापेक्षा जर त्याने अभ्यासाला सुरुवात केली आणि कन्सिस्टंटली जर तो अभ्यास करत राहिला तर त्याचे रिझल्टसुद्धा कन्सिस्टंटली नॉर्मल येतील. मग डायबिटीज रुग्णांनी सुद्धा त्यांनी केलेले बदल जर कायमस्वरूपी तसेच ठेवले तर त्यांचे शुगरचे रिपोर्ट्सही नॉर्मल येतील. आणि केवळ याच कारणामुळे आमच्याकडे जर एखादा पेशंट शुगरचे रिपोर्ट नॉर्मल घेऊन आला तरीही आम्ही लगेच त्यांच्या गोळ्या कमी करत नाही. नियमित रूपाने जर त्यांचे शुगरचे रिपोर्ट्स हे नॉर्मल दिसत असतील तरच आम्ही पेशंटच्या गोळ्या कमी करतो. तर तुम्हाला जर तुमच्या शुगर नॉर्मल ठेवायच्या असतील, गोळ्या कमी करायच्या असतील तर कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. आपण केलेले बदल हे कायमस्वरूपी आपण ठेवावेत आणि डिसिप्लिन, शिस्त जर नियमित असेल तर तुमच्या रिपोर्ट्सही नॉर्मल येतील, गोळ्याही हळूहळू कमी व्हायला लागतील. स्वस्थ राहा, मस्त राहा आणि ही रील सर्व डायबिटिक रुग्णांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद.